नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे, जी की असणार आहे धुळे जिल्ह्याअंतर्गत. तर पहा, जी कोणी धुळे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी पदासाठी सध्या शोधत आहे, तर त्यांच्यासाठी ही खुशखबर असणार आहे. शेअर करा त्यांना ज्यांना ही गरज आहे या भरतीची. तर पहा, या ठिकाणी NHM अंतर्गत 25-26मध्ये हे जे आहे नवीन भरती निघालेली आहे, तर ज्यामध्ये आरोग्य विभागातील NHM मधील कंत्राटी पदे सर्व आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. आणि महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक बटन दाबायला आणि बेल आयकॉनचं सबस्क्राईब बटन दाबायला पण विसरू नका. जे कोणी गरजू आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. तर पहा, या ठिकाणी जे पदं आहेत ते खालीलप्रमाणे. तर यामध्ये पहा, बजेट अँड फायनान्स ऑफिसर आहे, त्यानंतर काउन्सिलर आहे आणि ऑप्टोमेट्रिस्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 4 नंबर फार्मासिस्ट. जी की पहा, या ठिकाणी फार्मासिस्ट जे आहे RBSK अंतर्गत तुम्हाला जॉब करायचे. RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम जे आहे, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम या अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचे. याचा अर्थ असा की गावातील जी काही शाळा असतात, तर शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी हे RBSKचा प्रोग्राम केला जातो. जे या प्रोग्राममध्ये एक BMS डॉक्टर असतो, त्यानंतर मग एक फार्मासिस्ट असतो आणि एक स्टाफ नर्स असतं. ठीक आहे. तर या चौघांची या ठिकाणी टीम असते. या टीमनी शाळेमध्ये गेली जाते आणि शाळेमध्ये जाऊन ते लेकरांची तपासणी वगैरे केली जाते. पूर्ण जे आहे लहान लेकरांची तपासणी, ज्यामध्ये सर्व स्किनचे डिसीजेस असतील, त्यानंतर ग्रोथ डेव्हलपमेंट आहे, ते सर्व गोष्टी या ठिकाणी चेक केली जाते. ज्यामध्ये पहा, या ठिकाणी RH म्हणजे रुरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग असणार आहे रुरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, म्हणजेच SDH या 2 ठिकाणी तुम्हाला फार्मसिस्टसाठी ही पोस्ट दिली जाणार आहे. ज्यामध्ये तुमचं या ठिकाणी डिप्लोमा असला तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ज्यांचं D फार्मसी झालेले आहे ते अर्ज करू शकता. तर तुम्हाला मानधन जे असणार आहे ते 17,000 या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद जे आहे प्रोग्राम मॅनेजर इन पब्लिक हेल्थ. हे जे आहे प्रोग्राम मॅनेजर इन पब्लिक हेल्थ, याच्यासाठी एकूण 3 पदं आहेत, जे की NPCDCS क्वालिटी ॲश्युरन्स डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी तुम्हाला हे पद असणार आहे. जी की एक मॅनेजमेंट टाईप पद आहे, ज्यामध्ये तुम्हाला DHO ऑफिस, DHO म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस, या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काम करायचं. ज्यामध्ये तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट या ठिकाणी अर्ज करू शकतात. ज्यामध्ये MBBS, BDS, BMS, BMS, BHMS विथ MPH जे आहे, तर मॅनेजमेंट ज्यांचंही कोर्स झालेले आहे ते पण या ठिकाणी अर्ज करू शकतात. 35,000 या ठिकाणी तुम्हाला एकत्रित मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे यामध्ये प्रोग्राम मॅनेजर इन पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. सेम आहे, त्यासारखंच असतं. यामध्ये पण काही चेंजेस नाही येतं. सेम 3 पदं आहेत. बाकीचे पण सर्व जे आहे या ठिकाणी सेम एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि मानधन पण या ठिकाणी सेम दिलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी पब्लिक हेल्थ मॅनेजर जे आहे प्रोग्राम, यामध्ये जे आहे शिरपूरमध्ये या ठिकाणी एक पोस्ट आहे. नेक्स्ट आहे सायकॅट्रिक नर्स. पहा, सायकॅट्रिक नर्समध्ये एक पोस्ट निघालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला NMHP जे आहे या ठिकाणी तुम्हाला ही वॅकन्सी असणार आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, जे की BSc नर्सिंग विथ GNM जे आहे, ज्यांचं GNM आणि BSc नर्सिंग झालेलं आहे, GNM डिप्लोमा असेल किंवा मग BSc नर्सिंगचं ग्रॅज्युएशन असेल तर अर्ज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला 25,000 मानधन दिलं जाणार आहे. पण महत्त्वाचं यामध्ये तुमचं जे आहे BSc नर्सिंग जे आहे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. GNM असेल किंवा मग BSc नर्सिंग, सायकॅट्रिक फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट ऑर DPN म्हणजे डिप्लोमा इन नर्सिंग जे आहे सायकॅट्रिक नर्सिंग, ते असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात. ऑर MSc नर्सिंग इन सायकॅट्रिक. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्समध्ये पहा, या ठिकाणी एकूण 5 पदं आहेत, जे की तुम्हाला NCD स्क्रीनिंग म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहे, ते आता सध्या आयुष्यमान भारत अंतर्गत हे महत्त्वाचं प्रोग्राम जे आहे चालवलं जात आहे. त्यामध्ये तुमचं जे BP वगैरे असेल, शुगर वगैरे असेल, ह्या गोष्टी या ठिकाणी तपासल्या जातात NCD अंतर्गत. ज्यामध्ये पूर्ण ग्रामीण भागातले जे आहे स्क्रीनिंग यामध्ये केली जातं. PSC लेवलला तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे. PSC, RH आणि SDH म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, रुरल हॉस्पिटल असेल किंवा मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, या तिन्ही ठिकाणी तुम्हाला याची पोस्टिंग दिली जाते. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला GNMचं क्वालिफिकेशन भरपूर आहे. BScच लागेल असं काही नाही, GNMवाले पण या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर मानधन तुम्हाला या ठिकाणी 20,000 दिलं जाणार आहे. त्यानंतर आहे STLS ही जी पोस्ट आहे TB सुपरवायझरसाठी आहे. रिवाइज्ड जे आहे TB कंट्रोल जे प्रोग्राम आहे TBच्या अंतर्गत, त्यामध्ये आहे नॅशनल ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम जे आहे त्या अंतर्गत या ठिकाणी एक पोस्ट आहे, ज्यामध्ये एक पद असणार आहे. 20,000 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे या ठिकाणी
परत यामध्ये जे आहे सायकेट्रिक नर्स जे आहे यामध्ये 1 पोस्ट आणि स्टाफ नर्स, ज्यामध्ये हे जे दिलेलं आहे हे कास्टनुसार जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये हे ॲड करण्यात आलेलं आहे. आता काही महत्त्वाच्या अटी व शर्ती या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत, त्या आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. यामध्ये पहा, जे पहिलं आहे यामध्ये उपरोक्त पद ही कंत्राटी आहे. ठीक आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की ही पद NHM द्वारे आहे, त्यामुळे NHM म्हणजे पूर्णपणे कंत्राटी पद आहे, ज्यामध्ये तुम्हाला 29 जून 2026 पर्यंत पहिली अपॉइंटमेंट ऑर्डर दिली जाणार आहे. 11 महिने 29 दिवस कालावधी म्हणजेच माहे 29 जून 2026 अखेर राहिली व शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणत्याही पूर्व सूचना न देता तुम्हाला या ठिकाणी सेवा संपुष्टात करण्यात येईल. मोस्टली हे पॉईंट ॲड केला जातो, पण असं ॲक्च्युली घडत नाही. जे आहे हे नियमानुसार हे इन्फॉर्म करणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला लगेच काढून टाकत नसतात, तर तुम्हाला कंत्राटी पदावरून काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला 3दा वॉर्निंग दिली जाते, ज्यामध्ये तुमचं 3दा जे आहे कामामध्ये जर तुम्ही परफेक्ट येत नसाल तर तेव्हा तुम्हाला शेवटच्या वेळेस काढलं जातं. त्यानंतर पहा, अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक म्हणजे तुम्ही फिजिकली आणि मेंटली या ठिकाणी परफेक्ट असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही यामध्ये त्रास असेल तर या ठिकाणी घेतलं जाणार नाही. त्यानंतर कंत्राटी पदाकरता एकत्रित मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर विशेष कर्मचारी असेल किंवा मग तुमच्यामध्ये निवड झाल्यास पदांकरता मानधन राज्यस्तरावरून प्राप्त विहित मार्गदर्शक सूचनांनुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल. म्हणजे जे काही ठरलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी सॅलरी येणार आहे. तुमचं कोणत्याही प्रकारचा भत्ता वगैरे किंवा मग मानधनवाढ वगैरे या ठिकाणी होणार नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. जे ॲक्च्युअल वॅकन्सी या ठिकाणी आपण 5 आकडा पाहिला, 1 पाहिला, 2 पाहिले, तर त्यानंतर 3, 4 जे काही आकडे पाहिलं ते यामध्ये चेंजेस होऊ शकतात. कारण जे आहे त्यांच्या गरजेनुसार ही वॅकन्सी त्यांनी अपडेट करतात. वॅकन्सीचे पूर्ण राईट जे आहेत त्यांच्यापाशी असतात, त्यामुळे चेंजेस वगैरे काही ते करू शकतात. अनुभवी जे कोणी असेल तर त्यांना जास्त या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येईल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर नसेल तर काढून घ्या, जर शक्यतो निघू शकतो तर. कुठं काम वगैरे केलं असेल आणि जर सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करण्याचा असल्यास तर उमेदवारांनी प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. तुम्हाला जर 2 फार्मासिस्ट आणि स्टाफ जर दोन्ही तुमचे डिप्लोमा झाले असतील, दोघाला अर्ज करायचा असेल तर सेपरेट अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करावा लागेल. त्यानंतर पहा, या ठिकाणी निवड यादीतील गुणाप्रमाणे म्हणजे तुमची जी मेरिट लिस्ट आहे त्यानुसार तुम्हाला पदस्थापना दिली जाईल, ज्यामध्ये त्यावर तुम्हाला उमेदवारांना कुठल्याही दबावपत्राचा वापर केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही कोणतं प्रेशर वगैरे त्यांच्यावर आणू शकत नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे जे पूर्ण भरती असणार आहे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे, त्यामुळे तुम्ही परमनंटचा दावा वगैरे नंतर वगैरे करू शकत नाही. तुम्हाला बॉन्ड वगैरे दिलं जातं, त्या बॉन्डवर तुम्हाला सर्व तुमचं साईन वगैरे आणि ते पूर्ण काही फॉर्मॅट असतो तो भरून द्यावा लागतो, जेणेकरून तुम्ही कंत्राटी कर्मचारी आहेत म्हणून तुम्हाला ते लिहून देणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी महत्त्वाचं जर तारीख पाहायची केली तर या ठिकाणी उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्र तुमचं जे आहे ॲप्लिकेशन करावं लागेल. ॲप्लिकेशन या ठिकाणी मी पाहिलेलं आहे. NHM महाराष्ट्र असेल की NUHM महाराष्ट्र जे आहे, दोन्ही वेबसाईटवर ॲप्लिकेशन सापडत नाही आहे. यांचं जे फॉर्मॅट आहे तो तर तुम्हाला जर जर भेटलं तर कुठून तर अप्लाय करा, अदरवाईज तुम्ही डायरेक्ट प्लेन पेपरवर ॲप्लिकेशनसुद्धा तसं करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी काय सांगितले यामध्ये अर्ज व आवश्यक कागदपत्रासह म्हणजे तुमचे बेसिक जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे झेरॉक्स जे आहेत तुम्हाला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन जे जिल्हा रुग्णालय आवार जे आहे साक्री रोड धुळे या ठिकाणी तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहे धुळ्याचं त्या ठिकाणी जायचं आहे. 7 पासून ते 17पर्यंत अर्ज करू शकता. ठीक आहे, 17 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करण्यासाठी वेळ आहे. तोपर्यंत संध्याकाळी 5 पर्यंत तुम्हाला हे जिल्हा रुग्णालय धुळ्यामधलं जे आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः जे आहे अर्ज करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे आहे फीस पण दिलेली आहे. ज्यांचं ओपनमध्ये आहे त्यांच्यासाठी 150 रुपये फीस आहे. फीस ही तुम्हाला DDद्वारे भरावी लागेल. DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट जे असतं जे की बँकेद्वारे काढलं जातं, जे की नॅशनल बँकेद्वारे तुम्हाला DD काढायचं आहे. DD म्हणजे काही अवघड नसते. जी काही नॅशनल बँक आहे त्यामध्ये जायचं आहे, मॅनेजरला सांगायचं आहे की DD काढायचं आहे म्हणून. मग तो कोणत्या नावाचे DD काढायचं म्हणून तुम्हाला विचारेल. त्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने तुम्हाला DD काढायचं आहे. जे रिझर्वेशनमध्ये असतात तर त्यांना 100 रुपयाचं काढायचं आहे, जे ओपनमध्ये आहेत त्यांना 150 रुपयाचा DD काढायचा. DD काढून तुमच्या डॉक्युमेंटसोबत हे गोष्टी पण सबमिट करायचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे वेबसाईट ही अपडेट आहे. अपडेट तुम्हाला ह्या वेबसाईटला लिहून घ्यायचं आहे किंवा मग हे वेबसाईटचा या ठिकाणचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमची जी लिस्ट असेल मेरिट लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट या वेबसाईटवरच अपडेट होणार आहे. त्यासाठी हे महत्त्वाची वेबसाईट आहे मित्रांनो.
ठीक आहे. जवळपास संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. परत एकदा जर सांगायचं झालं शॉर्टमध्ये पहा, या ठिकाणी GNMसाठी पदभरती आहे. GNMवाले पण अर्ज करू शकतात, इवन BScवाले पण अर्ज करू शकतात. त्यानंतर फार्मसिस्टची पण वॅकन्सी निघालेली आहे. आणखीन इतर पण काही पदं आहेत. शेवटची तारीख ही 17 तारीख आहे. तुम्हाला फीस असणार आहे 100 आणि 150 रुपये. कास्टवाल्यांसाठी जे आहेत 100 रुपये आणि ओपनवाल्यांसाठी 150 रुपये असणार आहे. तुम्हाला स्वतः जाऊन त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल. ज्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनेच अर्जाची प्रोसेस आहे, ऑनलाईन प्रोसेस नाही आहे. ठीक आहे. अर्ज या ठिकाणी दिसत नाही आहे PDF ऑफिशियल वेबसाईटच्या, जी की महाराष्ट्राच्या पण वेबसाईटवर नाही आहे आणि या ठिकाणी पण नाही आहे. तर तुम्हाला जर इतर कुठून ऑप्शन भेटला तर त्या ठिकाणी अर्ज करायचा प्रयत्न करा. नाही भेटला तर शेवटी तुम्ही जे आहे प्लेन पेपरवर A4 साईजवर पण अर्ज करू शकता. किंवा जे कोणी धुळ्यामध्ये असेल त्यांनी त्या ठिकाणी ऑफिसला भेट द्या आणि अर्जाची चौकशी करून अर्ज भरून टाका. ठीक आहे. मला जर कुठं भेटला तर मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून टाकेल. हा जर कोणाला PDF पाहिजे असेल तर हा PDF आपल्या टेलिग्रामवर असेल. जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याद्वारे तुम्ही जाऊन जॉईन व्हा आणि ही PDF पाहून संपूर्ण माहिती पाहू शकता. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.